ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला शिकायचे सेट ऑपरेटर्स, की कोणते कोणते सेट ऑपरेटर आपल्या इथं असतात. आणि बराचसा पोर्शन आपण इथं संपवलेला आहे, की ज्यामध्ये डिटेलमध्ये आपण जॉईंट्स हे घेतलेले ना, त्याआधी आपण सगळे क्लॉज आपण व्यवस्थित घेतलेले, सगळे ऑपरेटर आपण बघितलेले. आता नेक्स्ट जो पॉईंट येतो तो म्हणजे की अ, आपल्याला अजून काही फंक्शन शिकायचे, की जे सेट ऑपरेटर आहे त्याच्याबद्दल माहिती जाणून घ्यायची. ठीक आहे, तर एक एक करून आपण इथे सगळ्या गोष्टी सुरू करू. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ठीक आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते सेट ऑपरेटर कोणते असतात. तर सेट ऑपरेटर म्हणजे की सिलेक्ट स्टेटमेंट रिझल्ट करून एका स्पेसिफिक कंडिशनच्या बेसिसवर आपल्याला काही रिझल्ट आणायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला दोन टेबलमधला जर कॉमन डेटा पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही काय यूज करत असता, युनियन. हा युनियन की दोघांमध्ये पूर्ण जो डेटा असेल तो एकसोबत जर पाहिजे असेल तर युनियन यूज करता. त्यानंतर तुम्हाला जर त्यानंतर दुसरं अजून बघायचं असेल युनियन ऑल, म्हणजे युनियन सारखाच आहे पण डुप्लिकेट व्हॅल्यूज तो रिमूव्ह करून देतो, त्याला आपण म्हणत असतो युनियन ऑल. ठीक आहे, दोघांमध्ये जे डुप्लिकेट व्हॅल्यू असते त्या तुमच्या रिमूव्ह करून देतो. त्यानंतर नेक्स्ट आहे तुमचा इंटरसेक्ट म्हणून एक आहे. कोणता आहे? इंटरसेक्ट म्हणून एक आहे. ते इंटरसेक्ट करणं म्हणजे काय की तुमचे दोन्ही क्वेरीजमधले कॉमन व्हॅल्यू जे असतील त्या इंटरसेक्ट आपल्याला मिळतात. आणि एक असतो एक्सेप्ट. एक्सेप्ट म्हणजे काय, कशासाठी असतो तुमचं, की पहिल्या क्वेरीमधील व्हॅल्यूज दाखवतो पण दुसऱ्या क्वेरीमधल्या व्हॅल्यूज या रिमूव्ह करून देतो. ठीक आहे, ओव्हरऑल दोघांमध्ये जे असतील ते आपल्याला इथं मिळतं. तर हे असतं आपले काय, युनियन, युनियन ऑल आणि इंटरसेक्ट आणि एक्सेप्ट. हे सेट ऑपरेटर्स आहे आपले. हे काय, सेट ऑपरेटर आहे. तर याच्यामध्ये आपल्याला ही गोष्ट करायची आहे. ठीक आहे, तर एक एक करून आपण इथं करू. तर सगळ्यात इम्पॉर्टंट इथं लक्ष द्या. सगळ्यात पहिलं बघा मी काय करतो, एक एम्प्लॉईचा टेबल क्रिएट करतो आणि एक आपला स्टुडंटचा टेबल आहे. ठीक आहे, तर दोन टेबल आपण इथं बनवायची गरज आहे. जसं की एम्प्लॉय बनवला तुम्ही आणि तुम्हाला कोणी सांगितलं की सिलेक्ट सिटी फ्रॉम एम्प्लॉय अँड युनियन विथ द सिलेक्ट डिपार्टमेंट फ्रॉम एम्प्लॉय, असे दोन टेबल. चला कोणते, जसं की मी इथं कंट्रोल झेड करतो. याच्यामध्ये दोन टेबल ऑलरेडी आहे माझ्याकडं. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपला हा स्टुडंटचा टेबल ठेव आणि अजून आपण दुसरं एक कोणतरी बनवू, जसं की टीचर वगैरेचं बनवू. याला मी रन केलं तर हा इथं बघा, याला रन केल्यानंतर बघा काय मिळालं तुम्हाला, असा काहीतरी डेटा मिळेल. मी काही असे आधीच एक डेटा होता आपला तो इथं काय करतो, यूज मी इथं करू राहिलो. ठीक आहे, आता मला काय करायचं आहे, सेम एक एम्प्लॉईचा टेबल आपल्याला इथं बनवायचं. तर त्यासाठी मी जो डेटा लागणार आहे किंवा ती क्वेरी लागणार आहे ती मी डायरेक्ट क्रिएट करतो, कारण आपण याच्या आधी पण क्रिएट वगैरे खूप वेळा यूज करून बसले. तर थोडंसं आपण काही बिल्ट इन गोष्टींचं यूज करून पण आपलं काम हे करू शकतो. इथं बघा, जे एस क्यू एलचे ऑपरेटर आहे त्यामध्ये आपल्याला एक काम करायचं आहे, ते म्हणजे काय, ही जी क्वेरी टेबल क्रिएट करणं, ती पूर्ण टाईप करत बसण्यापेक्षा आपण जास्तीत जास्त टॉपिकला व्हिजिट करू शकतो. इथं बघा, हा टेबल मी इथं बनवला आणि याला काय केलं, मी इथं रन केलं आणि ह्या टेबलमध्ये जो लागणारा डाटा आहे तो पण काय केला मी इथं इन्सर्ट करून घेतला डायरेक्ट, की ज्याच्यामुळे आपला टाईम हा इथे आपला काय वाचणार आहे. ठीक आहे, तर हा टाईम आपला इथे वाचेल. इथं बघा, हे दोन्ही गोष्टी मी इथं केल्या आणि इथं मी याला रन केलं. तरी इथं तुमचं काय होणार आहे, हा इथं डे 15 वन आलेला आहे तो. ठीक आहे, याला डिलीट करतो मी. ठीक आहे, आणि इन काय 1 होतं आहे का, सेट ऑपरेटर इन पोस्ट हे पण काढून टाकतो. ठीक आहे, तर कॉपी होताना पण तो गोष्टी होऊ शकतो. ते इन्सर्ट केलं मी इथं आणि या क्वेरीला पण काय केलं मी इथं रन केलं, ते क्वेरी इथं रन झाली. आता मला काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे याच्यामध्ये. ते सिलेक्ट कसं करेल मी इथं, सिलेक्ट स्टार फ्रॉम काय तुमचा जो एम्प्लॉय असेल त्या एम्प्लॉयला तुम्हाला काय करायचं इथं करायचं आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये मी याला रन केलं. रन केल्यानंतर बघा काय मिळालं मला, इथं माझा 5 रो आपल्या इथं इथं इन्सर्ट झालेले. ठीक आहे, 2 टेबल आले. आता या 2 टेबलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, समजा युनियन फाइंड करायची. युनियन म्हणजे काय, दोन क्वेरीचा एक युनिक रिझल्ट असतो तुमचा. काय असतो, एक दोन क्वेरीचा एक युनिक रिझल्ट तुम्हाला इथे दिसतील युनियनमध्ये. तर कसा असतो युनियन बघा, डुप्लिकेट रोज तो तुमच्या काय करतो, रिमूव्ह करतो
आणि जे युनिक रिझल्ट असतील ते तुम्हाला इथे देतो. युनियन 2 क्वेरीचा कंबाईंड रिझल्ट असं म्हणू शकता. म्हणजे कसं करतो तो, इथं बघा सिलेक्ट कॉलम नेम फ्रॉम टेबल 1 युनियन सिलेक्ट कॉलम नेम फ्रॉम द टेबल 2. म्हणजे कसं, इथं बघा मी काय केलं, इथं सिलेक्ट नंतर काय तुमची सिटी फ्रॉम काय तुमचं एम्प्लॉई इथं केला तुम्ही. आणि युनियन कोणासोबत केलं तुम्ही, युनियन सिलेक्ट कुठून घ्यायचं आपल्याला, डिपार्टमेंट. जसं की मी इथं खाली घेतो थोडी ती क्वेरी. सिलेक्ट आपलं काय इथं स्टुडंट आहे ना, बरोबर ना. आपल्या इथं काय स्टुडंट्स म्हणून एक आहे, त्याला मी उचललं इथं. सिलेक्ट स्टुडंट्स टेबलचं जे नाव आहे ते फ्रॉम काय नाही सॉरी, जी की असेल ती तुमची काय सिलेक्ट करू, सिटी करू का त्याच्यामधून, तिकडं पण वरती सिटी आहे. फ्रॉम कुठून, जे टेबलचं नाव आहे तुमचं स्टुडंट्स हे तुम्ही इथे टाकले. आणि पूर्ण क्वेरी काय केली मी इथं रन केल्यानंतर बघा मला काय मिळालं, की दोघांमध्ये ज्या डुप्लिकेट आहे त्या निघून गेल्या. आणि पुणे, नागपूर, नाशिक आणि मुंबई या जे सिटी बघा, पुणे मुंबई, तरी तर पुणे आणि मुंबई. आणि वरती बघा काय, पुणे मुंबई नाशिक नागपूर, पुणे मुंबई नाशिक नागपूर असे तुम्हाला दिसतील. तर यांच्या दोघींमध्ये ज्या पण तुमच्या यूज झालेल्या सिटी आहे त्या सगळ्या तुम्हाला इथे दिसणार आहे. युनियन काय काम करतो, जसं ए युनियन बी तुम्ही ऐकलेलं असेल, त्याच्यामध्ये काय करतो तो, की सगळे जे आहे ते एकत्र आणतो. आणि जे डुप्लिकेट झालेले त्यांना काय करतो तो रिमूव्ह करतो. दोघांचा रिझल्ट जर तुम्हाला कंबाईन करायचा असेल तर तुम्ही अशा वेळेने इथे करू शकता. हा असतो तुमचा युनियन. तर एक अजून असतं युनियन ऑल म्हणून. युनियन सारखाच आहे पण डुप्लिकेट व्हॅल्यूज रिमूव्ह नाही करत तो. काय युनियन ऑल म्हणजे काय, की युनियन सारखाच आहे पण तुमचा युनियन डुप्लिकेट व्हॅल्यूज काय रिमूव्ह नाही करत. इथं सेम क्वेरी काय करतो, इथं मी कॉपी करतो आणि इथं काय करतो मी पेस्ट करतो आणि इथं काय करतो युनियन ऑल म्हणून करतो. युनियन ऑल म्हणजे काय, की मी सुरुवातीला युनियन ऑलला सांगितलं होतं की डुप्लिकेट व्हॅल्यूज तो रिमूव्ह नाही करत, पण ॲक्च्युअल मला म्हणायचं होतं की तो म्हणजे की रिमूव्ह करतो असं सांगितलं होतं मी तुम्हाला. पण ॲक्च्युअल मला काय सांगायचं होतं की तो काय करतो की रिमूव्ह नाही करत युनियन ऑल. आणि युनियन तुमचा काय करत असतो, डुप्लिकेट व्हॅल्यू रिमूव्ह करतो. पण युनियन ऑल म्हणजे की जेवढ्या सगळ्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला देत असतो. म्हणून इथं बघा पुणे मुंबई पुणे नाशिक मुंबई पुणे मुंबई नाशिक पुणे नागपूर मुंबई पुणे नाशिक अशा वेळेने तुमचं काय सगळ्या डेटा तुम्हाला इथे दिसेल. तर हे झालं तुमचं काय रिझल्ट तुम्हाला इथे मिळाला युनियन ऑल. असंच तुमचं एक असतो. तर युनियन आणि युनियन ऑलमध्ये हा डिफरन्स आहे की युनियन हा डुप्लिकेट रिमूव्ह करतो, युनियन ऑल नाही करत. डुप्लिकेट कीप नंतर काय तुमचं परफॉर्मन्स त्याच्यामुळं काय होतं तुमचं बघायला गेलं तर युनियन ऑलचा स्लो आहे आणि युनियनचा फास्ट आहे. कारण की मेन रिझन हे आहे की युनियन ऑलचा परफॉर्मन्स जर बघितलं युनियन ऑलचा का बरं सांगा बरं का बरं असेल, कारण की तुम्हाला खूप सारे डेटा एक सोबत देत आहे तुमचे. ठीक आहे, तर तुम्हाला हा डिफरन्स सांगता आला पाहिजे युनियन आणि युनियन ऑलमध्ये काय असतं ते. युनियन ऑल म्हणजे सगळे युनियन म्हणजे दोघांमध्ये जे डुप्लिकेट होत आहे तो परत तो घेत नाही. एकदा आला म्हणजे तो काउंट एकदा कन्सिडर केला जातो, त्याच्यानंतर तो कन्सिडर नाही केला जात. आता इंटरसेक्ट म्हणजे काय आहे तुमचं, दोघांमध्ये ज्या कॉमन सिटीज आहे त्या तुम्हाला इथे दिसतील. तर इथं बघा इंटरसेक्ट. ठीक आहे, काय तुमचं इंटरसेक्ट आहे नॉट इंटरसेक्ट्स. इथं बघा इंटरसेक्ट काय करतो, याला रन केलं मी. याला रन केल्यानंतर तुम्हाला इथं काय दिसतंय मुंबई पुणे आणि नाशिक दोघांमध्ये कॉमन काय आहे तुमचे मुंबई पुणे आणि नाशिक. इथे तुम्हाला ते कॉमन सिटीज तुम्हाला इंटरसेक्टमध्ये दिसतील. त्यानंतर तुमचा येतो एक्सेप्ट म्हणजे की पहिल्या क्वेरीमधील व्हॅल्यूज दाखवतो पण दुसऱ्या क्वेरीमधील व्हॅल्यूज तो रिमूव्ह करतो. काय करतो, पहिल्या क्वेरीमधली व्हॅल्यू दाखवतो पण दुसऱ्या क्वेरीमधली व्हॅल्यू काय करतो रिमूव्ह करतो. तर सेम मी काय करतो इथं कॉपी करतो आणि इथं काय करतो एक्सेप्ट. पहिली क्वेरी काय आहे तुमची कोणती आहे एम्प्लॉय, तर एम्प्लॉयमधून दाखवल तो आणि स्टुडंटमधून काय करेल तो स्टुडंटमधल्या ज्या आहे त्या सोडून देईल. तर कोणीच नाही आलं, असं का झालं कोणीच नाही आलं, बरोबर आहे की नाही. कारण की ऑलमोस्ट सगळे ते मायनस होऊन गेले. असं मी आता काय करतो हा टेबल नेम उलटा करतो, इथं इथं हे टाकतो आणि नंतर इथं काय टाकतो तुमचं पहिलं बी मायनस हे होतं ना, बरोबर आहे की नाही. त्याच्यात कोणी उरलंच नाही कारण सगळ्या सिटी होत्या तुमच्या. आता बघा दोघांमध्ये एम्प्लॉय काय तुमचा स्मॉल एम्प्लॉय ना. ठीक आहे, इथं मी केलं. आता इथं बघा काय होईल तुमचं, याला मी रन केलं
आणि याला रन केल्यानंतर मला इथं बघा काय मिळालं, नागपूर ही सिटी दोघांमध्ये नाही आहे, बरोबर आहे. मग उरलेली जे इथं बघा इथं आहे का दुसऱ्या याच्यात, नाही आहे. पुणे मुंबई, पुणे नाशिक मुंबई, आणि इथं बघा वरती काय तुमचं पुणे मुंबई नाशिक आहे, पण नागपूर ती वरच्या याच्यामध्येच आहे, म्हणून तुमचं काय आलं तोच राहिला. बाकीचे इकडे जेवढे होते ते सगळे काय झाले तुमचे रिमूव्ह झाले, दुसऱ्या टेबलमध्ये जे होते ते काय झाले तुमचे रिमूव्ह झाले. तर हे झाले तुमचे काय एक्सेप्ट आपल्या इथं झालेले आहे. ठीक आहे. आता आपल्याला काही स्ट्रिंग फंक्शन शिकायचे, ही तिघं समजले तुला, 3 4 होते आपले सगळे. ठीक आहे. तर एक्सेप्ट काय आहे ते समजलं का, काय करतो तो ए मायनस बी, म्हणजे की ए मधलेच ए आणि बी मध्ये जे कॉमन आहे ते रिमूव्ह होऊन जातील, आणि फक्त जो ए मध्ये जो आहे तोच तुम्हाला मिळतो. जसं की बी मायनस ए केलं होतं म्हणजे एम्प्लॉय मायनस स्टुडंट केलं तर एम्प्लॉयचे सगळे सगळे होते, आणि कोणी उरलंच नाही, मग सगळे सगळे होऊन जात आहे. मग तिथे काय आलं तुम्हाला, नल तुम्हाला दिसला होता. ठीक आहे. तर हा असतो एक्सेप्ट. इंटरसेक्ट मध्ये दोघांमध्ये कॉमन. युनियन ऑल म्हणजे सगळे जेवढे आलेले तेवढे सगळ्यांचं, आणि युनियन म्हणजे काय दोघांमध्ये जे डुप्लिकेट होत आहे ते सोडून बाकी जेवढे आलेले एकदा एकदा आलेले त्या सगळ्यांचा तुमचा एक तुम्हाला रिझल्ट इथं मिळतो, कंबाईन रिझल्ट मिळतो. ठीक आहे. तर हे ऑपरेशन तुम्हाला खूप जास्त इम्पॉर्टंट असतात सेट ऑपरेटरमध्ये. आता नेक्स्ट आपल्याला स्टार्ट करायचे ते आहे अप्पर लोअर लेंथ कॉन्कॅट. हे स्ट्रिंग फंक्शन आपल्याला इथे शिकायचे. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला काय शिकायचे स्ट्रिंग फंक्शन, आणि आपण सगळे जे फंक्शन आहे ते एकाच टेबलवर शिकणार आहे. तो म्हणजे कोणता आहे, स्टुडंट नावाचा टेबल. ठीक आहे. कशावर शिकणार आहे, स्टुडंट नावाचा टेबल. तर इथे लक्ष द्या काय करायचं आपल्याला, अप्पर म्हणजे स्ट्रिंग फंक्शन म्हणजे काय अप्पर केसमध्ये कन्वर्ट करायचे. आता मी जर काय केलं, सिलेक्ट एम्प्लॉय नेम फ्रॉम, इथं काय आहे तुमचं सिलेक्ट नेम फ्रॉम दी, इथं बघा सिलेक्ट नेम फ्रॉम काय आहे तुमचं स्टुडंट्स. ठीक आहे. सिलेक्ट नेम फ्रॉम दी स्टुडंट असं जर केलं तर मला सांगा इथे रिझल्ट कसा मिळेल तुम्हाला. तर इथं बघा हे तुम्हाला हा अशा वेळी रिझल्ट मिळेल. बघा राहुल, प्रिया, अमित, स्नेहा यांचे फक्त पहिले पहिले लेटर्स तुमचे काय कॅपिटल आहे, मग त्याच्यानंतरचे काय तुमचे आहे का नाही. मग आपल्याला इथं काय करायचं, यांना अप्पर केसमध्ये कन्वर्ट करायचं ना. फक्त एकच गोष्ट करायची, कोणतं फंक्शन आहे तुमचं ए अप्पर, आणि याच्यात काय करून द्यायचं, हे जे नेम आहे याला पास करून द्यायचं. आता बघा सगळे काय होतील तुमचे अप्पर केसमध्ये कन्वर्ट होते, सगळे बघा कशात कन्वर्ट झाले तुमचे अप्पर केसमध्ये कन्वर्ट झाले. त्यानंतर तुम्हाला लोअर केसमध्ये कन्वर्ट करायचे, जसं की याचे पहिले पहिले लेटर काय आहे तुमचे, याचे सगळे पहिले पहिले लेटर काय तुमचे आहे कॅपिटलमध्ये. तर मी इथं काय करतो लोअर करतो, काय करतो लोअर. तर इथं बघा सगळे काय होऊन जातील तुमचे लोअर केसमध्ये होऊन जातील. इथं बघा राहुलचा आर पण तुमचा काय छोटा आहे, प्रियाचा पी पण तुमचा काय छोटा आहे, सगळे काय झाले तुमचे लोअर केसमध्ये झाले. तर हे स्ट्रिंगचे फंक्शन आहे जे की तुमचे स्ट्रिंग कॉलमवर अप्लाय होत असतं. कॉन्कॅटिनेशन म्हणजे काय की तुम्हाला 2 कॉलम काही एखादी गोष्ट ॲड करायची, जसं की मला इथे काय करायचं सिटीमध्ये असं टाकायचं लिव्ह इन असं मला त्याच्या पुढे टाकायचं, बरोबर आहे. म्हणजे की आपल्याला काय करायचं आहे, मला एखादं स्टेटमेंट बनवायचं आहे. तर कॉन्कॅटिनेशन कसं करतो हे तर बघा मी करतो. जसं की मला आता काय करायचं कंट्रोल व्ही सिलेक्ट कॉन्कॅट, इथं काय करतो कॉन्कॅट करतो मी कॉन्कॅट नेम, आणि याच्यात काय टाकतो या नेममध्येच मला येत असं टाकायचं आहे की नेम वर्क सीन, किंवा हां चला वर्क सीन मी असं काय टाकतो की जे तुमची सिटी आहे त्या सिटीचं नाव मला इथे टाकायचं, बरोबर आहे. वर्क सीन सिटी फ्रॉम कशामधून घ्यायचं आहे तुम्हाला ॲज अ इन्फॉर्मेशन फ्रॉम ॲज काय आहे त्याचं समजा असं लिहायचं मला ॲज काय घ्यायची मला इन्फॉर्मेशन म्हणून इथे घ्यायची, बरोबर. इन्फॉर्मेशन फ्रॉम कशामधून फ्रॉम आपल्या टेबलचं नाव काय आहे स्टुडंट्स. तर ही कॉपी केली मी आणि याला इथं पेस्ट केलं आणि त्याला रन केल्यानंतर बघा मला काय मिळालं. इथं बघा सगळ्यांच्या पुढं काय राहुल वर्क्स इन पुणे, प्रिया वर्क्स इन मुंबई, अमित वर्क्स इन काय, याच्यामध्ये असं तुमचं झालं. तुम्हाला असं वाटतं थोडासा स्पेस देऊन काम केलं पाहिजे, तिथं थोडा स्पेस द्या आणि परत तुम्ही एक क्वेरी रन करा. इथं बघा तुम्हाला काय मिळालं राहुल वर्क्स इन पुणे दिसलं. ठीक आहे दिसलं तुम्हाला. ठीक आहे. तुम्हाला थोडंसं इथं कमी याच्यात दिसलं असेल कारण आपण टेक्स्ट फॉन्ट वाढवलं आहे त्याच्यामुळं आउटपुटचा फॉन्ट थोडा कमी झालेला आहे. ठीक आहे. तर अशा वेळेने तुम्ही हा रिझल्ट घेऊ शकतो की आपण जसं राहुल वर्क्स इन नाशिक, राहुल वर्क्स इन पुणे या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला काय हा डेटा हा दिसू शकतो.
तर हे झाले तुमचे काय काय स्ट्रिंगचे फंक्शन. अजून आपले कोणते बाकी, टोटल 8 फंक्शन आहे आपले. त्यामध्ये सबस्ट्रिंग म्हणून एक आहे. काय करायचं सबस्ट्रिंग म्हणजे की आपल्याला एखाद्या, जसं की मला काय करायचं आहे, जे आपलं स्टुडंटचं नाव आहे, इथं बघा मी सबस्ट्रिंग कसं वर्क करतं, सिलेक्ट सब स्ट्रिंग. सबस्ट्रिंगमध्ये काय घेतलं मी, जे तुमचं नेम आहे त्या नेममध्ये काय केलं मी, या नेममध्ये केलं फ्रॉम, कुठून सुरुवात करायची तुम्हाला 1 पासून सुरुवात करायची, फॉर कितपर्यंत 3 पर्यंत. इथं बघा फ्रॉम कशामधून, फ्रॉम काय नाही आपल्या टेबलचं स्टुडंट्स. तर इथं बघा तुमचं नेम जे आहे ते काय आहे, नेम इथं बघा कसं फॉर्ममध्ये येईल तुम्हाला. इथं बघा RAHPRIAMISEN, करणचं KAR, रियाचं RIY, नंतर काय तुमचं ADINEE, हे सगळे काय तुमचे इथं तुम्हाला सबस्ट्रिंगच्या फॉर्मॅटमध्ये मिळतं. नंतर तुमचा एक असतो रिप्लेस म्हणून एक असतो. काय असतो रिप्लेस म्हणजे काय की तुम्हाला जसं की सिलेक्ट रिप्लेस सिटी पुणे टू पुणे सिटी, जे पुणे आहे त्यांचं काय करायचं आपल्याला पुणे सिटी असं म्हणून नाव द्यायचं. तर आपण इथं रिप्लेस यूज करू शकतो. इथं बघा कसं करतो, सिलेक्ट रिप्लेस काय करायचं मला, ही जी तुमची सिटी आहे सिटीला काय करायचं इथं PUNE पुणे, आणि काय आहे पुणेच्या ऐवजी हे करू का पुणे डबल एन करू, चला बरोबर आहे की नाही. असं मी नाव करून दिलं. फ्रॉम कशामधून, आपल्या टेबलचं नाव काय स्टुडंट्स, चला इथे डायरेक्ट टाकून देतो मी स्टुडंट्स, आणि इथं थोडंसं मी खाली घेतो. तर रिप्लेस बघा तुमचे सिटीमध्ये तुम्ही बघा जिथं जिथं पुणे तिथं काय झालं डबल एन तुमचं इथं लागलं गेलं. इथं बघा इथं डबल एन आहे, परत इथं डबल एन आहे, परत इथं खाली बघा डबल एन आहे. असं डबल एन तुम्ही काय करू शकता, रिप्लेस इथं करू शकता. काय करू शकता, रिप्लेस. त्याच्यानंतर ट्रिम म्हणजे काय, तुम्हाला जर कोणी सांगितलं की सिलेक्ट ट्रिम एखाद्या, इथं बघा डायरेक्ट मी करतो. इथं काही असं जास्त काही कोणत्या टेबल वेबलमध्ये नाही. ट्रिम म्हणजे की तुमचा स्टार्टिंगचा आणि एंडिंगचा काय करत असतो तो, जो हे आहे आपलं, जसं की मी इथं काय लिहिलंय पोस्ट ग्रे, थोडा स्पेस दिला मी, आणि पोस्ट ग्रे SQL मी इथं लिहिलं आणि परत स्पेस दिलं. तो स्टार्टिंगचा आणि एंडिंगचा जो स्पेस आहे ना तो रिमूव्ह करायचं काम करतो. इथं बघायला रन केलं मी, स्टार्टिंगचा आणि एंडिंगचा काय तुमचा ट्रिम तुम्हाला जरी दिसत नसेल, स्टार्टिंगचा आणि एंडिंगचा जो स्पेस आहे जो आपण दिलेला आहे मॅन्युअली, त्याला कमी करायचं काम करतो तुमचा ट्रिम हा असतो. ठीक आहे. आता तुम्हाला हे बघायचं कॅरेक्टर कुठे आहे ते सांगतो. जसं की आपल्याला कॅरेक्टर कुठे आहे त्याची पोझिशन आपल्याला पाहिजे. तर हे कसं करतो, पोझिशन यूज करत असतो. इथं बघा तुम्ही सिलेक्ट काय करू शकता, POSI पोझिशन. याच्यात काय करायचं मला, इथं काय घेतलं AIN, आणि आपलं काय आहे एम्प्लॉयचं नेमच आला आपलं, कोणता नेम आहे नेम, बरोबर आहे. फ्रॉम काय आपलं फ्रॉम जे स्टुडंट्स आहे तिथून आपल्याला इथं घ्यायचं. तर अशा वेळी बघा जिथे जिथे तुमचा आहे तो कुठं आहे, काय आहे, त्याची पोझिशन काय आहे. इथं बघा तुमचा राहुलचा 2 नंबरला आहे, RA बरोबर 2 नंबरला आहे, नंतर 5 नंबरला आहे, दुसऱ्या प्रत्येकाच्या नावामध्ये किती नंबरला आहे तो नंबर तुम्हाला इथं मिळतो, बरोबर आहे. तर हे असतं आपलं पोझिशन. ठीक आहे. तर या सगळ्या क्वेरी तुम्हाला एकदा प्रॅक्टिस करायचे. काही न्यूमेरिक फंक्शन पण आहे आपल्याला, ते पण डिस्कस करायचे, आणि त्यासोबतच आपल्याला डेट आणि टाइम फंक्शन पण इथं आहे. ठीक आहे. तर आपण न्यूमेरिक फंक्शन पण बघू कोणते कोणते असतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये राऊंड आहे, नंतर सील आहे, ते आपण एक एक करून इथं बघू आता. ठीक आहे. इथं बघा कोणते कोणते आपले, सगळ्यात पहिला बघा सिलेक्ट, तुम्हाला राऊंड ऑफ करायचे समजा, न्यूमेरिक फंक्शन आपले स्टार्ट झालेले, आणि याच्यामध्ये काय केलं मी, हे जास्त आपलं हे नाही की तुम्हाला जमणार नाही. ठीक आहे. तर ROUND राऊंड, आणि इथं काय केलं मी जसं कॅप्स लॉकमध्ये करतो ROUND राऊंड, आणि याच्यात काय पास केलं मी 123.456 कॉमा, मला 2 डेसिमल पाहिजे पॉईंट नंतर, काय पाहिजे पॉईंट नंतर काय पाहिजे 2 डेसिमल मला पाहिजे. तर तुम्ही राऊंड नावाचं फंक्शन यूज करून त्याला राऊंडमध्ये करू शकता. एक तर बघ पॉईंट नंतर काय आलं तुमचं 123.46, म्हणजे की एवढे 456 होते,
त्याच्यामधलं कोण दिसलं तुम्हाला? फक्त पॉईंट नंतर एवढ्या व्हॅल्यू होत्या, 3 होत्या. मग तुम्ही 2 टाकलं तर 2 मध्येच तुमचं झालं. सील म्हणजे काय? नेक्स्ट हायेस्ट इंटिजर तुम्हाला देतो. अजून एक असतो आपला सिलेक्ट, CEIL, बरोबर आहे. याच्यात काय टाकलं? 123.1 मी असं केलं तर तुम्हाला ना नेक्स्ट हायेस्ट इंडेक्स 123, त्याच्यानंतर कोणता येतो तुमचा? कोणता येतो? 124 येतो ना. तुम्ही बघा इथं जेव्हा सील यूज केला तर त्याच्या पुढचा तुम्हाला इथं मिळून जाईल. ते मॅथमॅटिकल फंक्शन आहे. फ्लोअर म्हणजे काय? प्रिव्हियस इंटिजर तुम्हाला देतो. सेम तुम्ही बघा, याचा फ्लोअर तुम्हाला बघायचं आहे ना. फ्लोअर इथं बघा टाकलं मी आणि याला काय यूज केलं? FLOOR हा यूज केला. हा बघा, हा काय करतो तुमचा? जो प्रिव्हियस इंटिजर असेल म्हणजे 123.1 आहे ना, तो 123 तुमचा हा कन्सिडर करतो. हा असतो तुमचा काय? मॅथमॅटिकल फंक्शन. ॲब्सोल्यूट म्हणजे काय? ABS नावाचं एक फंक्शन असतं की आपण आहे ना काय करतो? निगेटिव्ह व्हॅल्यू असेल त्याला काय करून देतो? तो तुम्हाला पॉझिटिव्हमध्ये कन्व्हर्ट करून देतो. जसं की तुम्ही इथं बघा -123 असं लिहिलं तुम्ही आणि तुम्हाला बघा काय मिळत होतं? +123 मिळतो. तर ABS म्हणजे काय? निगेटिव्ह व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची. एक पॉवर नावाचा फंक्शन असतो ज्याच्यामध्ये काय करतो आपण? सिलेक्ट POWER पॉवर, जसं की 2⁻³ तुम्ही इथं केलं, ठीक आहे. आणि याला रन केल्यानंतर तुमचं काय? पॉवर इथं निघून जातं. तसंच तुम्हाला एखाद्याची स्क्वेअर रूट फाइंड करायचं असेल तर पायथॉनमध्ये पण जे फंक्शन होतं तेच आपलं सेम इथे यूज होतं. कोणतं? सिलेक्ट काय यूज होतं तुमचं? SQRT √64 तुमचं इथं टाकलं जातं. ठीक आहे. आपल्याला आता पायथॉन आणि डेटाबेसचं कनेक्टिव्हिटी करून एक प्रोजेक्ट बनवायचा आहे. ठीक आहे. तर 64चा स्क्वेअर काय असतो? 8 तुमचा असतो. ठीक आहे. असेच आपले जसे मॅथमॅटिकल फंक्शन शिकलो आपण, सेट ऑपरेटर शिकलो, वरती बघा आपण सेट शिकलो, नंतर अजून काय शिकलो आपण? मॅथमॅटिकल फंक्शन, स्ट्रिंग फंक्शन आपण शिकलो, बरोबर. स्ट्रिंग फंक्शन पण बरेचसे केले आपण, अप्पर लोअर सगळ्या गोष्टी केल्या, बरोबर. आता त्याच्यानंतर कोणते आहे? नेक्स्ट आहे तुमच्या डेट आणि टाइम फंक्शन. काही डेट आणि टाइम फंक्शन पण राहतात. आले मी एकाच याच्यात का घेतले? कारण यांचा यूज फक्त तुम्हाला माहीत पाहिजे. असं काही नाही की तुम्हाला सगळे पार्ट डिटेल याच्यामध्ये जायचं. तुम्हाला माहीत पाहिजे कोणते कोणते फंक्शन यूज केलं. ठीक आहे. तर डेट, मग तुम्हाला आजची डेट जर बघायची तिथं बघा काय करेल मी? सिलेक्ट डेट आणि टाइम फंक्शन ना. करंट काय आहे तुमची? तर तुम्हाला डेट बघायची तर DATA, करंट डेट काय आहे मला हे बघायची, बरोबर. तिथे याला मी रन केलं तर करंट डेट डायरेक्ट बघा कमांड आहे तुमची. ही कमांडद्वारे तुम्हाला काय मिळतं? आजची जी डेट आहे जेव्हा 8 जुलै 2026 तुम्हाला काय मिळालं? करंट डेट. आणि तुम्हाला करंट टाइम पाहिजे तर तुम्ही काय यूज करशाल? इथं बघा सिलेक्ट करंट _TIME टाइम. तो करंट जो टाइम असेल ना तो टाइम तुम्हाला इथं मिळेल. इथं बघा जो करंट टाइम असेल ना तुम्हाला हा मिळेल की 3:14 झालेले, बरोबर. तर तोच तुम्हाला टाइम इथं मिळेल. तो करंट टाइम तुम्हाला इथं मिळतो. तुम्हाला ना टाइम स्टॅम्प पाहिजे की काय आहे म्हणजे आता, बरोबर आहे. तर इथं काय करेल मी? सिलेक्ट करंट टाइम स्टॅम्प. टाइम आणि डेट दोघं आले पाहिजे. त्याच्यासाठी काय यूज करतो आपण? टाइम स्टॅम्प म्हणून यूज करतो. आणि करंट टाइम स्टॅम्प काय आहे? तुमचा टाइम आणि डेट. इथं बघा तुमची डेट पण आली आणि त्याच्या पुढे टाइम पण आहे तुमचा. या दोन्ही गोष्टी तुम्हाला इथे दिसतात. करंट टाइम म्हणजे टाइम मिळतो आणि नाव म्हणजे करंट टाइम स्टॅम्प रिटर्न करतो. नाव पण एक असतं तुमचं, ठीक आहे. तर हे असतं आपले काही फंक्शन. त्याच्यामध्ये एज एक्स्ट्रॅक्ट वगैरे या सगळ्या गोष्टी आहे. डेटा पार्ट आले ना. एक केस एक्सप्रेशन म्हणून असतो. केस हा SQL मधील कंडिशनल एक्सप्रेशन आहे. म्हणजे की कंडिशनल एक्सप्रेशन म्हणजे की प्रोग्रामिंग मधील जसं इफ एल्स असतं ना आपला, सेम तुमचा हा यूज होत असतो. आणि केस वापर क्वेरीमध्ये ना आपल्याला काही कंडिशन द्यायची असेल त्याच्यासाठी आपण यूज करतो. तर 2 टाईपचे केस असतात तुमच्या. एक असतो तुमचा सिंपल केस आणि दुसरा असतो तुमचा सर्च केस. तर या दोघांना पण आपण स्टडी करून घेऊ. केस एक्सप्रेशन इथं बघा आपला नेक्स्ट टॉपिक काय? केस एक्सप्रेशन. काय? केस एक्सप्रेशन, ठीक आहे. तर हा टॉपिक पण मी तुम्हाला इथं शिकवून देतोय. आपले कोणतेच टॉपिक हे सुटले नाही पाहिजे, ठीक आहे. केस एक्सप्रेशन. तर काय असतं केस एक्सप्रेशन? इथं बघा सगळ्यात पहिलं बघा तुमची एक असते की इफ आणि एल्स. जसे तुमचे प्रोग्रामिंगमध्ये असते ना तसेच तुम्ही इथं पण देऊ शकता. त्यामध्ये 2 असतात तुमचे. एक सिंपल केस असते. काय असते प्रोग्रामिंगमध्ये? जसं इफ एल्स कसं देतो आपण तसंच तुम्हाला SQL क्वेरीमध्ये जर इफ एल्स द्यायचं असेल ना तुम्ही इथे यूज करता. त्याच्यात एक असतं सिंपल एक्सप्रेशन म्हणून. काय असतं? सिंपल एक्सप्रेशन.
सिंपल एक्सप्रेशन म्हणजे काय की एका कॉलमची व्हॅल्यू तपासून रिझल्ट रिटर्न करतो. काय करतो? एका कॉलमची व्हॅल्यू तुम्हाला काय तपासून तुम्हाला एक व्हॅल्यू रिटर्न करतो. बरोबर आहे. एक स्पेसिफिक कॉलम असतो, त्याची व्हॅल्यू चेक करतो आणि तुम्हाला काय करतो? हा रिझल्ट रिटर्न करतो. दुसरा असतो तुमचा सिंपल केस नंतर सर्च केस म्हणून एक असतो. कोण असतो? सर्च केस म्हणून एक असतो. सर्च केस म्हणजे काय? कंडिशन वापरून रिझल्ट रिटर्न करतो. आणि एक असते बोनस कॅल्क्युलेशन म्हणून. ठीक आहे, तर बोनस कॅल्क्युलेशन नाही. हां, 3 केस असतात आपले. हां, 2च असतात. सिंपल केस आणि सर्च केस, नॉट बोनस कॅल्क्युलेशन. ठीक आहे, सिंपल एक्सप्रेशन आणि सिंपल केस आणि सॉरी इथं नॉट एक्सप्रेशन, इट इज अ केस. सिंपल केस आणि सर्च केस या 2 गोष्टी असतात. ठीक आहे, तर दोघांना आपण इथं करू काय करायचं नेमकी. ठीक आहे, जास्त ब्लर झाला बरोबर. ठीक आहे, तर काय असतं इथे तुम्हाला मी एकदा सांगतो की सिंपल केस काय असतो आणि सर्च केस काय असतो. या दोघांना आपल्याला इथं बघायचं आहे. ठीक आहे, तर सिंपल केस म्हणजे की तुमची अशी केस की एका कॉलमची व्हॅल्यू तपासून रिझल्ट रिटर्न करतो. बरोबर आहे. म्हणजे याच्यात कसं दिलं जातं, जसं की आता मला काय करायचं इथं मी टाईप करतो. जाऊ मी परत याच्यावर आपल्या कोणत्या टेबलवर? चला एम्प्लॉईचाच टेबल घेतो. घेऊ? ठीक आहे, एम्प्लॉईचा टेबल घेतो. आता याला मी रन केलं इथं. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय. तर तुम्हाला एक डेटा दिसतोय. डेटा काळजीपूर्वक बघा. ऑनलाईन दिसत जर नसेल तर मी थोडा मोठा करतो. ठीक आहे, आता तुम्हाला दिसत असेल. बघून घ्या. आम्ही, स्नेहा, राहुल कुठे काय काय नाही. ठीक आहे, तर ही गोष्ट तुम्हाला इथं लक्ष द्यायची. तर इथे सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज मी इथे ही गोष्ट केली. आता नेक्स्ट मला बघा मला काय करायचं, एक कॉलमची व्हॅल्यू तपासून रिझल्ट रिटर्न करतो ना. मग काय करतो नेमकी इथं बघा, सिलेक्ट एम्प्लॉईचं नेम. काय? एम्प्लॉईचं जे नेम आहे कशामधून? एम्प्लॉईचं नेम इथं लिहिलं CASE केस. कशामधून? MENT डिपार्टमेंट. आणि त्यानंतर काय तुमचं वेन काय IT देन वेन IT इथं बघा देन THEN देन काय टेक्निकल CTE कॅपिटल TECH टेक्निकल. ठीक आहे, IT देन वेन टेक्निकल आणि वेन HR. वेन इथं काय केलं मी HR आणि त्यानंतर काय तुमचं याच्यानंतर देन ह्युमन रिसोर्स. ठीक आहे, देन ह्युमन रिसोर्स एल्स ऑदर. ठीक आहे, आणि एंड ॲज डिपार्टमेंट टाईप. आहे का आपल्या डिपार्टमेंट टाईप म्हणून काही असं? एंड ॲज डिपार्टमेंट आहे आपल्याकडे. ठीक आहे, डिपार्टमेंट टाईप बघू आपण काय होतं. फ्रॉम काय तुमचं जो एम्प्लॉई आहे तो इथं तुम्हाला टाकायचा. ठीक आहे, तर खूप मोठे एक्सप्रेशन असतात तुमचे. वेन म्हणजे की IT पाहिजे, देन टेक्निकल, वेन HR, देन ह्युमन रिसोर्स करायचे तुम्हाला, आणि एल्स ऑदर, एंड ॲज अ डिपार्टमेंट टाईप. बाकी टाईप तुम्हाला काय करायचं? डिपार्टमेंट टाईप इथं रन करायचं. तर करू मी रन. बघू आपण काय रिझल्ट येतो इथं. बघा काय आलं इथं. बघा अमित टेक्निकल म्हणजे अमितचं काय होतं IT होतं तर टेक्निकल झालं. स्नेहाचं ह्युमन रिसोर्स होतं, HR होतं तर ह्युमन रिसोर्स झालं. डबल याचं IT होतं ते. याच्या व्यतिरिक्त कोणी असेल तर ऑर्डर करायचं आहे तुम्हाला. नेहाचं HR आहे तर HR तुम्हाला दिसेल. तुम्ही म्हणशाल कुठून काय हवा गोळ्या काय मारतायचं. इथं बघा सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई. इथं बघा तुमचं IT HR फायनान्स होतं त्याचं ऑर्डर आलं. बाकी ह्युमन रिसोर्स हे आपलं झालं. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही केस एक्सप्रेशन लावून तुम्ही काय करू शकता? चेंज करू शकता. आणि याला म्हणतो सिंपल केस. स्पेसिफिक कॉलमची व्हॅल्यू तुम्हाला तपासून काय करायची? रिझल्ट रिटर्न करायचा. आणि हेच काम इथं झालेले बघा.
वेन आय टी म्हणजे कंडिशन तुमची ही आली, आय टी आली, तुम्हाला काय करायचं, टेक्निकल करायची. HR आली तर ह्युमन रिसोर्स करायचं, अदरवाईज तुम्हाला काय करायचं, ऑर्डर करून द्यायचं. आणि बाकीच्यांना एंड ॲज अ डिपार्टमेंट टाईप फ्रॉम अ एम्प्लॉय, जो डिपार्टमेंटचा टाईप आहे तो एम्प्लॉय म्हणून करायचा. ठीक आहे, ते हे झालं तुमचं केस एक्सप्रेशन, सिम्पल केस झाली तुमची. आता आहे ना सर्च केस काय असते. सर्च केस म्हणजे की तुमची स्पेसिफिक जसं की एम्प्लॉय आणि सॅलरी या दोन गोष्टी आपल्याला बघायच्या. ठीक आहे, मी इथं टाकतो या गोष्टी. सर्च केस म्हणजे काय, कंडिशन वापरून रिझल्ट रिटर्न करतो तो. बघायचं तुम्हाला कंडिशन वापरून. इथं बघा, कंडिशन वापरून रिझल्ट रिटर्न करतो म्हणजे की काही ग्रेटर दॅन, लेस दॅन असं करून तुम्ही यूज करू शकता. तर इथं बघा काय लिहितो मी. इथं बघा, सिलेक्ट एम्प्लॉय नेम, सॅलरी आणि केस, नंतर काय वेन सॅलरी ग्रेटर दॅन इक्वल टू 55,000. देन वेन सिलेक्ट एम्प्लॉय सॅलरी केस वेन सॅलरी ग्रेटर दॅन 55,000. देन आपल्याला तिथं काय द्यायचं आहे, हाय आपल्याला द्यायचं आहे. ठीक आहे, HIGH हाय. आणि त्याच्यानंतर काय, वेन सॅलरी ग्रेटर दॅन 45,000 तर मीडियम. बरोबर आहे. वेन सॅलरी ग्रेटर दॅन 45,000 तर मीडियम असते. बरोबर आहे. आणि त्याच्या खाली जर कोणाची असेल तर तो लो असतो. आणि मोस्टली एक इन्स्टिट्यूट त्याच्यामध्ये लोज दिले जाते. बरोबर आहे. इथं बघा तर 90% स्टाफ लोमध्येच येतो आम्ही जिथे शिकवतो तिथं. इथं बघा काय येतो, एंड ॲज, आणि इथं काय करायचं मला, सॅलरी अंडरस्कोर ग्रेड. बरोबर आहे. फ्रॉम कशामधून, तुमचा जो एम्प्लॉई जो टेबल आहे त्यामधून तुम्हाला इथे यायचं. ठीक आहे. तर अशा वेळी तुम्हाला इथे काम करायचं. तर काही कंडिशन वापरले तुम्ही, तर ही थोडीशी सर्च केस झाली की ज्यांची सॅलरी चेक होईल 55पेक्षा जास्त असेल त्यांना हाय देईल, अदरवाईज तो काय देईल. इथे काय झालं आता, सिंटॅक्स एरर ॲट नियर वेन पशी काय आलं, सिंटॅक्स एरर आलं. म्हणजे काय गडबड केली का आपण. वेन सॅलरी आहे का पण आपल्या याच्यात, काय घेतलं मी, हां हां, नाही इथं बघा, एम्प्लॉय नेम केस CASC घेतलं मी. ठीक आहे, केस मी घेतलं, त्याच्यानंतर वेन सॅलरी त्याच्यानंतर मी घेतलं. ठीक आहे, हां बरोबर आहे. त्याच्यानंतर सॅलरी ग्रेटर दॅन इक्वल टू 55,000. देन हाय आपल्याला करायचं, वेन सॅलरी ग्रेटर दॅन इक्वल टू 45,000. देन मीडियम, देन लो, आणि सॅलरी ग्रेड मी केलं. इथं एरर आहे, इथं केसपाशी एरर आहे. हां हां, इथं आपल्याला हे द्यावं लागेल, कोलन. याला मी रन केलं, सेमीकोलन, आपला कोलन राहून गेला होता. इथं बघा, ज्यांची सॅलरी 55,000 आहे त्यांना हाय आलं, कारण तो याच्यापेक्षा जास्त आहे आपलं. आणि मीडियम कशापेक्षा जास्त आहे, 55 आणि 55पेक्षा जास्त आहे त्यांना हाय आलं. बाकी त्याच्यापेक्षा जे कमी आहे, जसं की 45,000पेक्षा जास्त असेल तर त्यांना हाय नाही, इथं मीडियम करायला पाहिजे होतं. इथं काय करायचं होतं मला, मीडियम. ठीक आहे, मीडियम करावं लागेल मला. ठीक आहे, तर परत रन करू आपण ती क्वेरी. तिथं बघा, इथं परत रन केली मी, आणि इथं बघा 55,000पेक्षा ज्यांचे जास्त आहे त्यांनाच हाय. जसं 60,000 आहे त्याची काय आली, हाय आली. नंतर तुम्हाला 45,000पेक्षा जास्त आहे त्यांना काय आली, मीडियम आली. इथं बघा 40,000 म्हणजे काय, लो आहे, आलं ना. आणि 42,000 काय आहे तुमची, लो होते. ही काय तुमची सर्च केस आहे. कोणती सर्च केस आहे. तर याला म्हणत असतो आपण केस एक्सप्रेशन. तर ऑलमोस्ट सगळे आपण हे काय केले, इथं बघा एंड ॲज म्हणजे काय लिहितो माहिती आहे की, एंड ॲज म्हणजे हे कॉलमचं नाव लिहितो आपण.
बघितलं एंड एज नंतर एका कॉलमचं नाव आहे आणि एक कॉलमचं नाव इथे सेट होत असतं. सेम बघा इथं डिपार्टमेंट टाईप मी जेव्हा लिहिलं होतं ते डिपार्टमेंट टाईप येत होतं माझं. बघा त्या कॉलमचं नाव काय येत होतं सिम्पल केसमध्ये, वरती बघा कॉलमचं नाव काय येते डिपार्टमेंट टाईप म्हणून येते. तर अशा वेळी तुमचं ही गोष्ट होत असते. एक असते डिपार्टमेंट टाईप, एक असतो तुमचा एंड ॲज जे इथं लिहितो ना आपण ते कॉलमचं नाव असतं आपलं. ठीक आहे, डिपार्टमेंट टाईप झालं. नंतर खाली जर बघितलं तुम्ही तर तुमचं काय झालं सॅलरी ग्रेड म्हणून झालं की कोणती ग्रेडची सॅलरी आहे आपल्याला, बरोबर आहे की नाही, हा आहे का लो आहे का कोणती आहे, बरोबर आहे. तर अशा वेळी तुम्ही एक केस एक्सप्रेशन लिहू शकता. ठीक आहे, एक बोनस कॅल्क्युलेशन म्हणजे की तुम्ही याच्यामध्ये कॅल्क्युलेशन पण ॲड करू शकता. आले ना. तर खूप साऱ्या गोष्टी आहे तुम्ही इथे करू शकता. आणि अशा वेळी आपण आज 4 ते किती टॉपिक बघितले, किती टॉपिक झाले आपले. सगळ्यात पहिलं तर स्ट्रिंगचा एक झाला, नंतर सेट ऑपरेटर झाले आपले, नंतर डेट आणि टाईम फंक्शन झाले, न्यूमेरिक फंक्शन झाले आणि केस एक्सप्रेशन झाले. तर ऑलमोस्ट सगळे आपण टॉपिक इथं कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय आणि ते पण अतिशय कमी वेळामध्ये केलेले. आय होप तुम्हाला हा आजचा टॉपिक समजलेला असेल आणि आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अजून याच्यापेक्षा बेटर वेने पुढचे टॉपिक हे डिस्कस करणार आहे. ज्या वेळी मी सिलेबस सांगितलं त्याच वेळी कव्हर होणार आहे. इथं 2 मिनटं मी एक सिलेबस यांना दाखवतो की काय काय टॉपिक आहे. इथं तुम्ही बघितले तर हा जो सिलेबस मी तुम्हाला प्रॉमिस केलेला आहे त्या सगळ्या गोष्टींना आपण व्हिजिट करणार आहे. उद्या आपल्याला व्ह्यूज इंडेक्सेस आणि सिक्वेन्स आयडेंटिटी हे 3 टॉपिक आपल्याला कव्हर करायचे. तिथे डे वाईज तुम्ही नका जाऊ, आपल्याला कंटेंट वाईज आपल्याला बघायचं. मी ते कंटेंट वाईज सांगितलं होतं. नंतर सब क्वेरीज आणि CT ही आपलं आणि विंडोज फंक्शन हे तिन्ही टॉपिक आपले एका लेक्चरमध्ये होते. तर पहिलं लेक्चर उद्या हे होईल, त्याच्यानंतर आपलं हे लेक्चर होईल दुसरं. नॉर्मलायझेशन ER डायग्राम आपल्या एकाच लेक्चरमध्ये होते, बरोबर आहे. तर तिसरं लेक्चर ते होईल ER डायग्राम आणि नॉर्मलायझेशन. आणि अजून तुम्ही बघू शकता फंक्शन स्टोअर प्रोसिजर ट्रिगर हे एका लेक्चरमध्ये होतील. तर त्याला किती लागेल आपलं ते चौथं लेक्चर होईल आपलं आणि TCL पण त्याच्यामध्येच होऊन जाईल. बाकी सिक्युरिटी आणि बॅकअप रिस्टोअर याच्याबद्दल पण आपण एक लेक्चर घेऊ, तर ते 5वं लेक्चर होईल. बाकी ॲडव्हान्स PostgreSQL जे फंक्शन आहे JSON वगैरे त्याच्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त एक लेक्चर लागू शकतं आणि नंतर आपण प्रोजेक्ट इथं घेणार. ठीक आहे, तर अशा वेळेने आपल्याला SQLच्या जेवढ्या गोष्टी मी सांगितलेल्या तेवढ्या तुमच्या प्रॉमिस जेवढ्या केल्या होत्या तेवढ्या, भले 40 लेक्चरापर्यंत नाही गेलो कारण 40 लेक्चर खूप जास्त मोठी गोष्ट होणार, पण आपण सगळे टॉपिक इथं कव्हर करतोय. आलं ना. 40 लेक्चर एक वे तुम्ही म्हणू शकता की त्या वेळेने आपण तिथपर्यंत पोहोचणार होतो. पण आपण ऑलमोस्ट आपले व्हिडिओ हे मोठे असतात, ते 40 लेक्चर ते 10-10, 20-20 मिनिटाच्या हिशोबाने कन्सिडर करून मी केलं होतं. पण आपले व्हिडिओ हे मोठे असतात, 35 मिनिटं, 1 तास, काहींचे 1-1.5 तास पण गेलेले. ठीक आहे, तर अशा वेळेने आपलं SQL हे चालू आहे आणि ऑलमोस्ट बरेचसे टॉपिक आपण कव्हर केलेले की जे की तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.